संगमनेरात महामानवाच्या जयंती उत्सवाला राजकीय वादाचे गालबोट. प्रबोधन सुरू असताना दुसऱ्या गटाकडून डीजेचा कर्कश आवाज. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर शहरात आयोजित प्रबोधात्मक कार्यक्रमात डीजेच्या आवाजावरून मंगळवारी मोठा राडा झाला. या प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर मात्र शंका व्यक्त केल्या जात आहेत. गेल्या 4 दशकांपासून माघाडी परिवाराच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ वैचारिक व्याख्यानाची परंपरा जपली जाते. यंदा प्राध्यापक आहिरे यांचे व्याख्यान सुरू असताना समोरून महायुतीच्या काही कार्यकर्त्यांनी मोठ्या आवाजात डीजे लावून कार्यक्रमात व्यत्यय आणल्याने शहरात संतापाची लाट उधळली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यात सुरू असलेल्या राजकीय ध्रुवीकरणाचे पडसाद आता महापुरुषांच्या उत्सवात देखील उमटू लागल्याने या घटनेतून समोर आले आहे. व्याख्यानात वारंवार अडथळे येत असल्याने व्यासपीठावर उपस्थित असलेले सत्यजित तांबे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. महामानवाच्या विचारांचा जागर सुरू असताना असा गोंधळ घालणे ही संगमनेरची संस्कृती नाही, असे ठणकावून सांगत त्यांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरती चिन्ह उपस्थित केले. दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या उत्कर्ष रुपवते आणि ज्येष्ठ कार्यकर्त्या कुसुमाताई मागाडे यांनी थेट डीजे सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन जाब विचारला असता काही कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी उद्धटपणे वर्तन केल्याचा आरोप केला जात आहे. पोलीस बंदोबस्त असताना देखील राजकीय दबावापोटी प्रशासनाने या गोंधळाकडे दुर्लक्ष केल्याची टीका प्राध्यापक डॉक्टर शशिकांत मागाडे यांनी केली आहे. या प्रकरणामुळे संगमनेरचा सामाजिक सलोखा धोक्यात आला असून प्रबोधक थांबून डीजे चालवणाऱ्या विकृत प्रवृत्तींचे सर्व स्तरांतून निषेध केले जात आहेत. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवरती कारवाई करणे अत्यंत गरजेचे असल्याने संगमनेरातून आता ही मागणी केली जात आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी महासंगम न्यूज नेटवर्कला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महासंगम न्यूज, खुलासा सत्य असत्याचा. नौटंकी चालली म्हणजे नौटंकी बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणजे